गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा आपला सेकंड चॅप्टर सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे. हा तिसरा आपला व्हिडिओ आहे. तुमच्या स्क्रीनवर एक प्रॉब्लेम आलेला आहे. फेब्रुवारी 2016 बोर्ड एक्झामचा हा प्रॉब्लेम आहे. फेब्रुवारी 2016ला आलेला. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण सोडवणार आहोत. मराठी विश्वकोश सेंटर वाई हॅज गिवन यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम विच यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2013 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. ही रिसिप्ट साईड आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, टू लॉकर रेंट, टू एंट्रन्स फीज, टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, टू रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, टू लिगॅसीज, टू मिसलॅनियस रिसिप्ट्स. पेमेंट साईड, पेमेंटला बाय स्टेशनरी, बाय फर्निचर in bracket purchased on 1st January 2013, by investment, by expenses of drama, by postage and telegram, by magazine and newspaper, by salaries, by balance carried down, cash in hand, cash at bank. हा रिसिट अँड पेमेंट अकाउंट आहे. आणि आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. कॅपिटल फंड, लिगॅसीज कॅपिटलाइज्ड, आउटस्टँडिंग सॅलरी, 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज, डेप्रिसिएशन. रिसिट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट. त्यानंतर मी एक ब्लँक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तो. इन द बुक्स ऑफ संस्थेचं नाव लिहूया. विश्वकोश सेंटर, मराठी विश्वकोश सेंटर वाई. इन द बुक्स ऑफ मराठी विश्वकोश सेंटर वाई. Income and expenditure account for the year ended 31st March 2013. Debit side, expenditure, E for expenditure. Credit side, I for income. Inner column, outer column, same inner column, outer column. हा आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. आणि नेक्स्ट पेजवर तुम्ही एक बॅलन्स शीट ड्रॉ करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2013. लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स अमाऊंट रुपीज. ही बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट आहे. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट ह्या दोन प्रकारच्या बॅलन्स शीट्स तयार कराव्या लागतात. जर आपल्याला कॅपिटल फंड दिला असेल तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची गरज नाही आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण जी बॅलन्स शीट तयार करणार आहोत ती असणार आहे क्लोजिंग बॅलन्स शीट. क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड CL, CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. I for income, E for expenditure. Let's start. रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे आपल्याला. हा आपण पोस्ट करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटमध्ये. आता ही रिसिप्ट साईड आहे. रिसिप्ट साईड एकतर इन्कमला येते, रिसिप्ट साईडवरचे अकाउंट्स, किंवा CLला येतात. I फॉर इन्कम, CL फॉर क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. जर रेव्हेन्यू रिसिप्ट्स असतील तर ते इन्कमला येतात आणि जर कॅपिटल रिसिप्ट्स असतील तर ते CLला येतात. सेम जर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतील तर ते ईला येतात एक्सपेंडिचरला,
आणि जर कॅपिटल एक्सपेंडिचर असतील तर ते सी एला येतात. आपण वाचूया आता. फर्स्ट, टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. हा जो सुरुवातीचा ब्रॉडडाऊन असतो आणि हा एंडचा ब्रॉडडाऊन असतो, हा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असतो. हा ओपनिंग असतो सुरुवातीचा आणि हा क्लोजिंग असतो. हा ओपनिंग असल्यामुळं हा येईल ओ एला, ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. पण उत्तरामध्ये आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केलेली आहे, CL/CA तयार केलेला आहे. पण इथं मात्र OA आलेला आहे. OA ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. ओपनिंग बॅलन्स शीट आपण तयार केलेली नाही आहे. ओपनिंग बॅलन्स शीट केव्हा तयार करायची? जर आपल्याला कॅपिटल फंड दिला नसेल तर. इथं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला पहिल्याच ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळे या प्रॉब्लेममध्ये आपण ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करणार नाही आहे. ठीक आहे. मग ह्या OAचं काय करायचं? हे आपल्या उत्तरामध्ये कुठंही रेकॉर्ड करायचं नाही. नेक्स्ट, टू बॅलन्स ब्रॉडडाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, OA. टू लॉकर रेंट. आता पुन्हा क्रायटेरिया प्रत्येक ठिकाणी हाच असेल. जर रेव्हेन्यू असेल तर इन्कम, कॅपिटल असेल तर CL. लॉकर रेंट. आता हा एक विश्वकोश सेंटर आहे, त्याच्या मेंबर्सना त्यांनी लॉकर्स दिलेले आहेत आणि त्याचं ते भाडं मिळालेलं आहे. याचा अर्थ हे रेव्हेन्यू इन्कम आहे यांचं, त्यामुळं ते येणार आय. एंट्रन्स फीज. आता एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी. एंट्रन्स फीबद्दल काय ॲडजस्टमेंट आहे काय बघूया आपण. लिगॅसीज आउटस्टँडिंग आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4, 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायचं तर कॅपिटलमध्ये एंट्रन्स फीची अमाऊंट ॲड करायची. पण 100% एंट्रन्स फी ॲड करायची आहे का? नाही, 50% एंट्रन्स फी ॲड करायची आहे. याचा अर्थ एंट्रन्स फी रिसिप्टला आलेली आहे. एकतर ते आयला येईल किंवा CLला येईल. त्यातले CLला किती काय म्हणलं? कॅपिटलाइज. कॅपिटल कुठं असतं तर CLला असतं. 50% कॅपिटलाइज करा. याचा अर्थ 50% CLला येईल आणि उरलेले 50% कुठं असेल? इन्कमला असेल. आता सुरुवातीला आपण सगळे 100% इन्कमला रेकॉर्ड करणार आहोत आणि त्यामधून आपण मायनस करून 50% कॅपिटल म्हणजे CLला नेणार आहोत. त्यामुळे एंट्रन्स फीला आपण आय लिहिणार आहोत, इन्कम. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स. जुनी रद्दी विकलेली आहे, हे रेव्हेन्यू इन्कम आहे, त्यामुळे ते येणार आय, इन्कम. रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, हे पण रेव्हेन्यू इन्कम आहे. रेव्हेन्यू इन्कम आपण आयला रेकॉर्ड करतो, आय, इन्कम. लिगॅसीज. लिगॅसीज एखादा देणगीदार त्याच्या मृत्यूपत्रामध्ये संस्थेला एक मोठी देणगी देऊन जातो, त्याला लिगॅसीज असं म्हणतात. लिगॅसीज इज नॉन रिकरिंग इन्कम, म्हणजे ते काय आपल्याला दररोज मिळणार नाही आहे. आता लिगॅसीजबद्दल ॲडजस्टमेंट पण आलेली आहे. लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये अधिक करा आणि कॅपिटल असतं CLला, त्यामुळे लिगॅसीज येईल CL. नेक्स्ट, मिसलॅनियस रिसिप्ट्स. किरकोळ उत्पन्न, आय, इन्कम. आपली रिसिप्ट साईड संपलेली आहे. आता आपण पेमेंटला आलो. बाय स्टेशनरी. पुन्हा हाच क्रायटेरिया. जर तो रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असेल तर ईला, कॅपिटल एक्सपेन्सेस असेल तर CAला. स्टेशनरी हा रेव्हेन्यू आहे, दररोजचा खर्च आहे, त्यामुळे तो ईला येईल. फर्निचर. फर्निचर हा एक्सपेन्सेस दररोजचा असणार नाही आहे, त्यामुळे तो ईला येणार नाही, तो येईल CAला. फर्निचर CA. इन ब्रॅकेट परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2013. हे फर्निचर आपण केव्हा परचेस केलेलं आहे? 1 जानेवारीला. याचा विचार आपण ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन जेव्हा कॅल्क्युलेट करणार आहोत फर्निचरवर, तेव्हा त्यावेळी याचा विचार करूया. बाय इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ई ऑर CA. जर ते रेव्हेन्यू असेल तर ईला, कॅपिटल असेल तर CAला. इन्व्हेस्टमेंट इज आवर असेट, त्यामुळे हे येणार CAला येणार. इन्व्हेस्टमेंट CA. बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. ड्रामा इथं रिसिप्ट फ्रॉम ड्रामा आहे पहा. रिसिप्ट फ्रॉम ड्रामा इन्कम
आणि एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा एक्सपेन्सेस, त्यामुळे ई येणार. बाय पोस्टेज अँड टेलिग्राम ई एक्सपेंडिचर. बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर, संस्थेमध्ये मॅगझिन आणि न्यूजपेपरसाठी केलेला खर्च आहे तो रेव्हेन्यू आहे ई. बाय सॅलरीज ई. मग अशी सांगितलं मी, हा ओपनिंग कॅश बॅलन्स असतो, कॅश बँक असतो, तो ओ एला येणार आणि क्लोजिंग येणार सी एला. नेक्स्ट आता ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट, कॅपिटल फंड वॉज ₹1,08,000. आता ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. फायनल अकाउंटप्रमाणे प्रत्येक ॲडजस्टमेंटच्या इथं 2 इफेक्ट होतात, फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट. ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट येणार नाही, याचा फक्त फर्स्ट इफेक्ट येईल. हा कॅपिटल फंड आहे, कॅपिटल आपण CL ला रेकॉर्ड करतो, त्यामुळं कॅपिटल येईल CL. नेक्स्ट, लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. लिगॅसीज कॅपिटलाइज करायचे आहेत. आपण लिगॅसीजला ऑलरेडी CL लिहिलेलं आहे, याचा अर्थ आपण हे लिगॅसीज कॅपिटलला मध्ये प्लस करणार आहोत, त्यामुळे याचा फक्त एक सिंगल इफेक्ट येईल, CL प्लस कॅपिटलमध्ये आपण हे लिगॅसीज प्लस करणार आहोत. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹3,000. ही फायनल अकाउंटमधील ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सॅलरीज. आता सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? मी ॲडजस्टमेंट अशी मांडतोय, आउटस्टँडिंग. कशावरून ठरवायचं इन्कम? जर सॅलरी रिसिप्टला आली असेल, जर सॅलरी रिसिप्टला आली असेल तर ते आपलं असणार आहे इन्कम, आणि जर सॅलरी पेमेंटला आली असेल तर ते आपलं असणार आहे एक्सपेन्सेस. इथं तुम्हाला सॅलरी पेमेंटला सापडेल, म्हणजे ही सॅलरी काय आहे? आपला एक्सपेन्सेस आहे. मी सॅलरीला टिकमार्क करतोय, तुम्ही सॅलरीला टिकमार्क करा. सॅलरी एक्सपेन्सेस झाला, त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता ही ॲडजस्टमेंट फॉर करंट इयर ऑर फॉर लास्ट इयर असं काही दिलेलं नाही आहे. जेव्हा असं काही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं नसतं तेव्हा आपण ॲझ्युम करायचं ही ॲडजस्टमेंट फॉर करंट इयरसाठी आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आपल्याकडे एक छोटासा चार्ट आहे, हा चार्ट आहे. हा चार्ट आउटस्टँडिंगचा आहे आणि हा ॲडव्हान्स ऑर प्रीपेडचा आहे. ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर. ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. याचे 2 इफेक्ट, पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे तो कुठे येणार? CL प्लस CL. पुन्हा आपण आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट झाले, पहिला इफेक्ट प्लस, सेकंड इफेक्ट CL, आणि आपण सॅलरीला टिकमार्क केलेले आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, 50% ऑफचं स्पेलिंग चुकलेलं आहे. 50% ऑफ एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे. एंट्रन्स फीज इन्कमला 50% येईल आणि CLला 50% येईल. आता ऑलरेडी आपण इन्कमलाच मांडलेली आहे सगळी एंट्रन्स फी, त्यामुळे इथून आपण मायनस करणार आहोत, इन्कममधून मायनस करणार आहोत. त्यामुळे कॅपिटलाइजचा इफेक्ट येईल, फर्स्ट इफेक्ट येईल इन्कमला मायनस, आय मायनस, आणि याचा सेकंड इफेक्ट येईल CL, आय मायनस CL. CLला कॅपिटलमध्ये आपण हे एंट्रन्स फी ॲड करणार आहोत. एंट्रन्स फीला आपण टिकमार्क करूया, ॲडजस्टमेंट आहे एंट्रन्स फीजला. नेक्स्ट, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन फायनल अकाउंटसारखी ॲडजस्टमेंट आहे. पहिल्यांदा डेप्रिसिएशन असेटमध्ये मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट ईला दाखवायचा, ई फॉर एक्सपेंडिचर. डेप्रिसिएशन कशावर कॅल्क्युलेट करायचं आहे? फर्निचरवर कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे फर्निचरला टिकमार्क करा. इथं फर्निचरला दिलेलं आहे परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2013. आपली रिसिप्ट पेमेंटची डेट आहे 31 मार्च. याचा अर्थ फर्निचर आपण 1 जानेवारीला परचेस केलेलं आहे आणि अकाउंट क्लोज केलेलं आहे 31 मार्चला. फ्रॉम 1 जानेवारी टू 31 मार्च,
3 महिने होतात. 1 जानेवारी ते 31 मार्च 3 महिने होतात. म्हणजे 50,000वर आपल्याला 3 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं मी मांडतोय 1 जानेवारी टू 31 मार्च 3 मंथ्स. 50,000वर 10% फॉर 3 मंथ्स. 50,000 इंटू 10%, 10 डिवायडेड बाय 100 इंटू 3 मंथ्स, 3 डिवायडेड बाय 12. याचा आन्सर येतं 1250. दिस इज अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट आहेत, मायनस ई. आपण असेटला डेप्रिसिएशन मायनस करणार आहोत आणि तो आपला एक्सपेंडिचर असल्यामुळं तो ईला रेकॉर्ड करणार आहोत. आपला रिसिप्ट पेमेंट वाचून झालेला आहे. इन्फॉर्मेशन आपण सोडवलेले आहेत. आता प्रॉब्लेममध्ये येऊया. तुमच्या स्क्रीनवर इन्कम अँड एक्सपेंडिचरचा एक फॉर्मॅट आलेला आहे. याप्रमाणे तुम्ही एक फॉर्मॅट तयार करायचा आहे आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट तयार करायची आहे. ओके. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन OA. आपण OA प्रिपेअर केलं नाही आहे, त्यामुळे हे आपण उत्तरामध्ये रेकॉर्ड करणार नाही. टू लॉकर रेंट इन्कम 5,000. टिकमार्क आहे का? नाही. टिकमार्क नसेल आउटर कॉलम. बाय लॉकर रेंट आउटर कॉलम ₹5,000. बाय लॉकर रेंट 5,000. नेक्स्ट एंट्रन्स फीज इन्कमला टिकमार्क आहे, त्यामुळे इनरला 19,000. बाय एंट्रन्स फीज 19,000. बाय एंट्रन्स फीज 19,000. नेक्स्ट सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. हे इन्कम आहे, इन्कमला रेकॉर्ड करूया. टिकमार्क नाही आहे, त्यामुळे आउटर कॉलममध्ये येतील. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. याचा फॉन्ट थोडा मी वाढवतो. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. अमाऊंट 1,500, 78,500. नेक्स्ट legacies CL. legacies is to be capitalized, are to be capitalized म्हणजे कॅपिटलमध्ये प्लस करायचं आहे, त्यामुळे आपण CL ला रेकॉर्ड करणार आहोत 1,10,000. आपण इथं लिहिलेलं आहे कॅपिटल फंड, त्याच्या खाली लिहा प्लस legacies. इनर कॉलम 1,10,000. नेक्स्ट मिसलेनियस रिसिप्ट इन्कम आहे, इन्कमला येईल 8,000. बाय मिसलेनियस रिसिप्ट्स ₹8,000. नेक्स्ट आपली रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपण आलो पेमेंटला. बाय स्टेशनरी ईला रेकॉर्ड करणार आपण. टिकमार्क असेल इनर कॉलम, टिकमार्क नसेल आउटर कॉलम 5,000. टू स्टेशनरी 5,000. नेक्स्ट फर्निचर 50,000. टिकमार्क आहे, त्यामुळे फर्निचर CA ला रेकॉर्ड होईल आउटर कॉलमला, इनर कॉलमला. फर्निचर इनर कॉलम 50,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट टिकमार्क नाही, CA ला आउटर कॉलम 1,00,000. इन्व्हेस्टमेंट आउटर कॉलम 1,00,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, postage and telegram, magazine and newspaper. These are expenses, hence we record them on expenditure sides. Expenses of drama, postage and telegram, magazine and newspaper. याला टिकमार्क नाही आहे, त्यामुळे हे सगळे आउटर कॉलमला येतील ईला.
expenses of drama. Next, postage and telegram, magazine and newspaper. टिक मार्क नाही. अमाऊंट आउटर कॉलम मध्ये 33,500, 2,500, 4,000. नेक्स्ट, सॅलरीज. सॅलरीज सुद्धा आपण ईला रेकॉर्ड करणार आहोत, पण सॅलरीजला टिक मार्क आहे, त्यामुळे सॅलरी इनर कॉलमला 22,000 टू सॅलरीज. इनर कॉलम 22,000. नेक्स्ट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. सीएला येणार आहे, असेटला येणार कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 3,000, 1,10,000. कॅश बँक सीएला 3,000, 1,10,000. नेक्स्ट, आता ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट, ॲक्च्युली ॲडजस्टमेंट नाही आहे, इन्फॉर्मेशन आहे. कॅपिटल फंड याचा सिंगल इफेक्ट आहे सीएल. हा इफेक्ट नाही आहे, फक्त सिंगल इफेक्ट सीएलला रेकॉर्ड करायचं. कॅपिटल फंड 1,08,000 ऑलरेडी आपण प्रिपेअर केलेला आहे. इनरला मांडूया 1,08,000 कॅपिटल फंड. नेक्स्ट, लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज. सीएल प्लस लिगॅसीज कॅपिटलमध्ये अधिक करा. ऑलरेडी आपण लिगॅसीज कॅपिटलमध्ये अधिक केलेले आहेत, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. नंबर 3, आउटस्टँडिंग सॅलरी. याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट सीएल. प्लस कशात करणार आहोत आपण? सॅलरीजमध्ये प्लस करणार आहोत. 3,000 सॅलरीज टू सॅलरीज प्लस आउटस्टँडिंग 3,000. टोटल इन आउटर कॉलम ₹25,000 प्लस आउटस्टँडिंग 3,000, 25,000. सेकंड इफेक्ट प्लस सीएल. सेकंड इफेक्ट सीएलला येईल. फायनल अकाउंटमधली ॲडजस्टमेंट आहे. यामधले सीएलला क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला कोणती अमाऊंट न्यायची? 22, 3 और 25. करेक्ट. 3,000 आर आउटस्टँडिंग. हेन्स वी रेकॉर्ड ₹3,000 ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹3,000. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹3,000. नेक्स्ट, 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करणे म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करणे. आय मायनस सीएल प्लस इन्कममध्ये मायनस करणार आहोत. आपण इन्कमला येऊया. ही इन्कम साईड आहे. एंट्रन्स फी आहे. एंट्रन्स फीच्या खाली लिहा लेस 50% कॅपिटलाइज्ड. लेस 50% कॅपिटलाइज्ड. याच्या 50% 19,000च्या 50% येतात 9,500. मायनस करणार आहोत आउटरला 9,500. आपण 50% म्हणजे हे कॅपिटलाइज करणार आहोत, याचा अर्थ कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. कॅपिटलच्या खाली लिहा प्लस एंट्रन्स फीज. प्लस एंट्रन्स फीज 50% म्हणजे 9,500. टोटल करूया आता याची. टोटल येते 2,27,500. ही झाली टोटल. नेक्स्ट, हा झाला फर्स्ट आणि सेकंड इफेक्ट. इन्कमला आपण मायनस केलं एंट्रन्स फीमध्ये आणि सेकंड इफेक्ट सीएलला रेकॉर्ड केलेला आहे. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आता आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट केलेलं आहे 1,250. मायनस करणार आहोत डेप्रिसिएशन असेटला आणि सेकंड इफेक्ट ईला रेकॉर्ड करणार आहोत फर्निचरवर. फर्निचर लेस 10% डेप्रिसिएशन. लेस 10% डेप्रिसिएशन. त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे 1,250. आउटरला 48,750. 48,750. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट ईला टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर
1250 to depreciation 1250. नेक्स्ट संपले ॲडजस्टमेंट. आता 2 स्टेप्स असतील. फायनल अकाउंटमध्ये आपल्या 3 स्टेप्स होत्या. एक आपण जी पी शोधत होतो पहिल्या स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये एन पी फाइंड आउट करत होतो आणि थर्ड स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करत होतो. इथं तेच आहे, फक्त इथं जी पी असणार नाही आहे, एन पी. पण एन पी इथं म्हणत नाहीत त्याला, एन पीच्या ऐवजी सरप्लस म्हणतात आणि नेट लॉस असेल तर त्याला डेफिसिट म्हणतात. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा आणि सेकंड स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करायची. ती बॅलन्स शीट टॅली यायला हवी. चला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. ज्या साईडची टोटल जास्त असेल, इन्कम साईडची टोटल जास्त असेल तर इन्कमची टोटल करायची, एक्सपेंडिचरची टोटल जास्त असेल तर एक्सपेंडिचरची टोटल करायची. पहिल्यांदा इन्कमची टोटल जास्त दिसते. इन्कमची टोटल येते 1,02,500. 1,02,500. सेम टोटल आपण इकडं इन्कमची टोटल एक्सपेंडिचरला मांडणार आहोत. 1,02,500. फ्रॉम 5,000 to 1,250 इथंपर्यंतची टोटल आपण इथं साईडला करणार आहोत. ती टोटल येते 71,250 आणि 1,02,500 मधून हे मायनस करायचे, याच्यामधून हे मायनस करायचे. सेम स्टेप्स आपण फायनल अकाउंटमध्ये फॉलो केलेले आहेत, तुम्हाला आठवत असतील. त्याचा आन्सर येतं 31,250. हा आला आपला, हे सरप्लस आहे, टू सरप्लस 31,250. दिस इज सरप्लस. सरप्लस म्हणजे फायनल अकाउंटमध्ये हा एन पी आहे. फायनल अकाउंटच्या दृष्टीनं हा एन पी आहे. एन पी आपण कॅपिटलमध्ये प्लस करतो, तसं इथं सुद्धा सरप्लस कॅपिटलमध्ये प्लस करायचं. सरप्लस कॅपिटलमध्ये प्लस करायचं. आपण येऊया कॅपिटलला. प्लस सरप्लस, इनर कॉलम 31,250 प्लस सरप्लस 31,250. टोटल इन आउटर कॉलम ₹2,58,750. बॅलन्स शीट आता क्लोज करूया. दोन्ही साईडची टोटल सेम यायला पाहिजे. दोन्ही साईडची टोटल सेम आली की आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. टोटल येते लायबिलिटीची टोटल, सी एलची टोटल 2,61,750 आणि असेटची पण टोटल येते 2,61,750. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. फेब्रुवारी 2016ला बोर्डाला आलेला हा प्रॉब्लेम आहे. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये या चार्टबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या कन्सेप्ट सगळ्या समजतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबद्दल माहिती दिलेली आहे. थँक्यू.